अस्सलाम वालेकुम। नासिक वालों सब जाग जाओ, जफुरा ज्वेलर्स लेके आए हैं एकदम ये भाव में मजूरी 786 सिर्फ 3 दिन के लिए है। वो आप देखो फिर देखना क्या है क्या नहीं मुझे पता। जी हाँ 786 बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सिर्फ आपके लिए पर ग्राम मजूरी। ये सिर्फ 3 दिन है, 14, 15, 16 अगस्त इंडिपेंडेंस का खास तोहफा आपके लिए। नाशिकमध्ये ज्वेलर्स दुकान फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या संशयितांच्या मुसक्या अखेर आवळण्यात आल्या आहेत। 125 सीसीटीव्ही फुटेज, 5 दिवसांचा तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती या सगळ्याच्या जोरावर नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2ने मौली ज्वेलर्स घरफोडीचा छडा लावला आहे। या कारवाईत मध्य प्रदेशातील 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून 13,39,283 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडून सुरू होता। घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने तपास करण्यात आला। जवळपास 125 सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषण करण्यात आलं। तब्बल 5 दिवसांच्या तपासानंतर पोलिसांच्या हाती महत्त्वाचा धागा लागला। चोरीचा मोबाईल विकण्यासाठी 2 व्यक्ती काळ्या रंगाच्या हिरो HF डिलक्स मोटरसायकलवरून पाथर्डी गावळाणे परिसरातील कब्रिस्तानाजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी तात्काळ सापळा रचला आणि काळ्या सखाराम बारेळा वय 31 आणि अनिल राजाराम पावर वय 23 या दोघांना ताब्यात घेतलं। दोघेही मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। तपासादरम्यान पोलिसांनी 4 किलो 50 ग्रॅम चांदीचे दागिने, सोनं, 3 मोबाईल फोन आणि 2 मोटरसायकली असा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईमुळे मौली ज्वेलर्स घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून दोन्ही संशयितांना पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। 125 सीसीटीव्ही, 5 दिवसांचा तपास आणि अखेर चोरांचा खेळ खल्लास। नाशिक आवाज, नाशिक।